प्रमिला रेसिपी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी करत आहे पुदिची पानाची भाजी। तर त्यामध्ये मी मिरे, लवंग, तेजपत्ता, दगडफूल हे असे खडे मसाले, मोठी इलायची, दालचिनी हे सर्व मसाले मी घेतले आणि गॅसवरती मी लसूण आणि कांदा मी भाजून घेतला। त्यानंतर हे मी मसाले यामध्ये ॲड करत आहे। धने, डाळवा हे सर्व याच्यामध्ये खोबरं किसून घेतला आहे। अशा प्रकारे हा मसाला कांदा आणि लसूण भाजल्यावरती हा सर्व मसाला मी यामध्ये टाकून भाजून घेत आहे। अशा प्रकारे थोडंसं तेल टाकते। तेल टाकल्यानंतर अशा प्रकारे लाल मिरच्या टाकते 3-4, 2 चम्मच मी तीळ आणि खसखस टाकत आहे। ते थोडेसे कडकडले की मग मी काढून घेते। काढल्यानंतर थंड होऊ देते आणि तोपर्यंत इकडे मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकते। तेल गरम होईपर्यंत इकडे मसाला मी काढून घेते। अशा प्रकारे मसाला काढला। त्यामध्ये मग मी कढईमध्ये मोहरी, जिरे टाकून मी हलवून घेतले आणि हा मसालाही त्यामध्ये मी टाकला आहे। नंतर मग मी हळद टाकली। हळद टाकून नंतर मी थोडंसं लाल तिखट टाकलं, सब्जी मसाला टाकला, धनिया पावडर टाकला आणि अशा प्रकारे मी हलवून घेते आणि थोडीशी मसाला कळसू देते। अशा प्रकारे मसाला थोडा लाल झाला आहे। त्यानंतर मग मी ते पाणी धुवून त्यामध्ये जितका आपला रस्सा पाहिजे तितकं मी रस्सा करते आणि नंतर मीठ टाकते आणि नंतर मग वरती जाऊन मी गच्चीवरतून अशी पुदीची पानं मी तोडून घेतले। जे मोठे मोठे पानं होते ते तोडले मी 5-6 आणि खूप छान लागतात हे। अशा प्रकारे जे खूप छान भाजी लागते। अशा प्रकारे मी जे मोठे मोठे पानं होते ते तोडून घेतले। तोडून मग मी नंतर त्याचे देठ पण कापून घेतले आणि अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतले। दाखवत आहे धुवून घेतले आणि अशा प्रकारे मी त्यांना जोडून बारीक चिरून घेतले। इकडे मी बेसन घेतलं, बेसनमध्ये ते चिरून टाकले मी आणि त्यामध्ये मी ओवा, जिरा, हळद आणि लाल तिखट आणि थोडंसं मी हे कुटून मीठ टाकलं, लसूण मी ठेचून टाकला आणि अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून मी जसं भजेचं कालवण करतात ना तसं भजेचं मी तशा प्रकारे ते केलं आणि असं मी थोडं थोडं त्यात भज्याप्रमाणे असं सोडलं। ते रस्सा उकळी आल्यानंतर टाकतात आणि मस्त मी शिजू दिलं त्याला। खूपच छान चवदार ही भाजी झाली आहे। तुम्ही नक्की करून बघा। अशा प्रकारे मी उकळू देत आहे। खूपच छान झाली आहे भाजी। करून बघा नक्की। तर त्यासाठी मी अशीच आंबाचा तोंडीला घेतला आहे 1 पोळी आणि नक्की अशी करून बघा तुम्ही। आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण अशीच आम्ही डब्बू काढा असं म्हणतो ह्या भाजीला, तुम्ही पण नक्की करा।